नमस्कार मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉकडाऊनसारखी परिस्थिती भारतात निर्माण होणार का बघा, या विषयावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर सर्वीकडे सोशल मीडियावर तुम्ही बातम्या बघत आहात, सर्वीकडे ही न्यूज पसरली आहे की लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. इंधन बजेट, इराण आणि इराक युद्धामधील आणि इस्रायल अमेरिका युद्धामधील जे वातावरण आहे ते खूप बिघडलेले आहे आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये कोरोनासारखं लॉकडाऊन जी आहे ती परिस्थिती 7 देशात ऊर्जा आणीबाणी, वर्क फ्रॉम होम, 4 दिवसांचा आठवडा. पहा कुठे काय निर्बंध आहेत, बाहेर देशामध्ये काय लागलेले तर आपल्या देशामध्ये काय लागतील. तर बघा हॉटेल वगैरे इथं बंद सांगण्यात आलेली आहेत. ठीक आहे. तसेच पुढे बघू शकता तुम्ही, आता तुम्हाला सांगतो मी, हॉटेल बंद. इराण, अमेरिका, इस्रायल यांच्यातील युद्धांमुळे हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली असून याचा थेट फटका आशियाई देशांना बसला आहे. कच्च्या तेलाचा आणि गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक देशांनी 2020मधील कोविडसारखे लॉकडाऊन जे आहे ते कोविडसारखे लॉकडाऊन कडक नियम लागू केले आहेत. आशियातील 70 ते 80% जे तेल आहेत, ठीक आहे, आशियातील 70 ते 80% जे तेल आहे ते याच मार्गाने येते बघा, याच मार्गाने येत असते. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे, युद्धजन्य म्हणजे परिस्थिती ही निर्माण झालेली आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता, ही आताची मोठी बातमी आहे. राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी घोषित राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांनी ज्युनियर बघा यांनी देशात नॅशनल एनर्जी इमर्जन्सी लागू केली आहे. इंधन आणि औषधींचा साठा करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली असून साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत बघा. ही मोठी बातमी आहे, सर्वात मोठी नवीन अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा. तसेच बघू शकता की कोरियामध्ये सरकारने नागरिकांना कोविड काळाप्रमाणे सावध राहण्याचे आवाहन केले आहे. यावर बघा, शॉवर घेण्याचा वेळ कमी करणे, रात्रीच्या वेळी इलेक्ट्रिक गाड्या चार्ज न करणे आणि कमी अंतरासाठी सायकल वापरणे यासारखे 12 नियम पाळणे सक्तीचे केले आहेत बघा कोरियामध्ये. तर श्रीलंका इंधन बचतीसाठी दर बुधवारी सुट्टी जाहीर करण्यात आली असून 4 डे वर्क वीक लागू केला आहे. म्हणजे फक्त आठवड्यामध्ये 4 दिवस तुम्ही काम करू शकता, 2 दिवस तुम्हाला आराम. यामुळे 25% इंधन वाचवण्याचे लक्ष त्यांचे आहे. तसेच पुढे बघा, पाकिस्तानमध्ये शाळा 2 आठवड्यांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. 50% कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम अनिवार्य केले आहे बघा, मोठी बातमी आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कंटिन्यू बघा. तर थायलंडमध्ये तुम्ही सरकारी कार्यालयात एसीचे तापमान 26 ते 27 डिग्री ठेवण्याचे ऐवजी पायऱ्यांचा वापर करणे असे सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहेत बघा, मोठी बातमी आहे. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहेत बघा. गॅस, भारतामध्येही अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून सरकार आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यायी मार्गांचा विचार करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी लोकसभेत कोरोनासारखी परिस्थिती उद्भवू शकते असा इशारा दिलेला आहे बघा. अजूनपर्यंत आपल्याकडे निर्बंध कडक करण्यात आले नाही, परंतु हळूहळू हे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये, मुंबई, सुरत, गुजरात अशा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये हे जे आहेत हे निर्बंध लागू शकतात आणि हळूहळू सर्वीकडे हे निर्बंध लागू शकतात. कारण तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणावर इंधन बचत आणि बघा, ही जी आता स्थिती आहे ती कंट्रोलाच्या बाहेर गेलेली आहे. कारण शासनाने सांगितले की आमच्याकडे जेवढं कंट्रोल होतं तेवढं आम्ही तुम्हाला पुरवू शकलो, परंतु आता ही कंट्रोलाच्या बाहेर गेली आहे, नियंत्रणाच्या बाहेर गेलेली आहे. त्यामुळे जे नियंत्रण आहे ते तुम्ही व्यवस्थित करा. योग्य जो विजेचा वापर आहे तो योग्य करा. ठीक आहे. इंधन बचत करा. कमीत कमी म्हणजे जो वापर आहे तो चांगल्या पद्धतीने तुम्ही करा. म्हणजे वेस्टेज हे जे आहे ते करू नका. त्यामुळे ही सर्वात मोठी आताची बातमी आहे. तर बघू शकता आपण अनेक देशांमध्ये बघितले की वेगवेगळ्या देशांमध्ये काय काय करण्यात आलेले आहे. तसेच भारत देशामध्ये पण लवकरात लवकर हे नियम लागू होणार आहेत. आणि जशी जशी माहिती येणार आहे तशी माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम देणार आहे बघा. लॉकडाऊनसारखे नियम व्हावे नाहीत त्यासाठी हा जो परिस्थिती आहे, ही परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वांनी सहकार्य करायचं आहे आणि सर्वांनी जो इंधन बचतीचा जो ध्यास आहे तो संकल्प सर्वांनी घ्यायचा आहे की आम्ही इंधन बचत करणार आहोत बघा. आताची मोठी बातमी आहे, सर्वात मोठी नवीन अपडेट आणि लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त भावांपर्यंत, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. तर आताची ही मोठी बातमी आहे, सर्वात मोठी
लेटेस्ट अपडेट आणि नवीन अपडेट आहे. त्यामुळे जास्तीत जास्त या व्हिडिओला तुम्ही शेअर करा, लाईक करा. नवीन असल्यास पटापट सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण सर्वात लेटेस्ट आणि सर्वप्रथम फास्ट आणि लवकरात लवकर बातमी देणारं आपले चॅनल तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स.